सांगली निशा फाउंडेशनच्या वतीने सर्वोदय हायस्कूलमध्ये आणि प्रभाग क्रमांक 10 मध्ये गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले। निशा फाउंडेशनच्या वतीने अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात। दिवाळीच्या वेळी विधवा महिलांकरिता साडी आणि फराळ वाटप करण्यात येतो। त्याचबरोबर गेली 5 वर्षापासून गोरगरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात येते। त्याचबरोबर यंदाच्या वर्षी सर्वोदय हायस्कूलमध्ये वही आणि चित्रकला वहीचे वाटप करण्यात आले। माजी विद्यार्थ्यांच्या वतीने 10 कॉम्प्युटर जयश्रीताई पाटील यांच्या हस्ते देण्यात आले। त्याचबरोबर सांगली महापालिकेचे उपायुक्त वैभव सावळे यांच्या हस्ते प्रभाग क्रमांक 10 मधील गरजू आणि गोरगरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले। यावेळी जयश्रीताई यांनी विद्यार्थ्यांना शिक्षण घेऊन शाळेचा नावलौकिक करावे असे मार्गदर्शन केले। त्याचबरोबर उपायुक्त वैभव सावळे यांनी हे म्हणाले, निशा फाउंडेशनचे गोरगरीब विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण घेण्यासाठीचे साहित्य वाटप केले जाते। हा स्तुत्य उपक्रम आहे। ज्या विद्यार्थ्यांसाठी मदत लागली तर मदत करण्याचे सुद्धा यावेळी उपायुक्त साबळे यांनी ग्वाही दिली आहे। यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष जी.के. दादा पवार, सचिव आनंदराव पाटील, खजिनदार तुकाराम पुजारी, संचालक दादूलाल पठाण, विजय पाटील आबा, माजी विद्यार्थी संघाचे संतोष खरात, निशा फाउंडेशनचे मुजफ्फर लगीवाले, सुनील कांबळे, निलेश साबळे, अवनी फाउंडेशनचे दिलीप जाधव, दादासाहेब कांबळे, नारायण मद्रासी, शाळेच्या मुख्याध्यापिका सुचेता मेहतर, प्राथमिकचे मुख्याध्यापक अरविंद गावडे, परशुराम रणधीर, अशोक वाघमोडे, संजय पवार, नशिबा मुकादम, अविनाश वडर, राहुल घाडगे, विशाल मद्रासी, रोहित कांबळे, अतुल साबळे, अर्जुन सूर्यवंशी, किरण गुळवे, श्याम मजले, नितीन साबळे उपस्थित होते। काम चांगलं आहे अवनी फाउंडेशनचं। तर ते समाजातील गोरगरीब मुलांना, तळागाळातील मुलांना नेहमीच चांगली मदत करत असतात। त्याबद्दल त्यांना पण धन्यवाद आणि आता निशा फाउंडेशनला धन्यवाद। आणि जे विद्यार्थी आले तर त्यांना मी मनापासून धन्यवाद देते, कारण मागच्या वेळी सुद्धा म्हणजे माझी एक विद्यार्थ्यांनी एक कार्यक्रम घेतला होता, तर त्यांनी सुद्धा मला मॅडम त्यांनी दिलं होतं ना, शालेय साहित्य दिलं होतं, तर त्यांना सुद्धा मी मनापासून धन्यवाद देते। व आपल्या शाळेतलं असं तुम्ही मोठं होऊन आता जसं सांगितलं की तुम्ही तिथे बसलं पाहिजे आणि आपल्या शाळेतल्या मुलांना मदत केली पाहिजे, तर तुम्ही जास्तीत जास्त अभ्यास चांगला करून आणि मोठं व्हायचं एवढंच लक्षात ठेवायचं। आपल्याला दुसरं कोण काय बोलते, कोण पुढे गेलं, कोण मागे गेलं हे न बघता आपण कसं मोठं व्हायचं हे तुम्ही सर्वांनी बघायचं आहे। आणि तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या परत एकदा शुभेच्छा देते। सगळ्यांना धन्यवाद आणि माझं सर्वप्रथम आपल्या सगळ्यांच्या दिलगिरी व्यक्त करतो की यायला थोडासा उशीर झाला। शेवटी कामं होते की उशीर होणं आणि भारतीय वेळेप्रमाणे सगळ्यांनी अपेक्षितही केलेलं असतं, पण दीपक दादांचा फोन आला आणि एका चांगल्या उपक्रमाला त्यांनी यायची संधी दिली, याबद्दल मी त्यांचं आणि आपल्या सगळ्या निशा फाउंडेशनचा आभार व्यक्त करतो। आज अगदी पूर्ण सांगली भागातील गोरगरीब विद्यार्थ्यांना आणि होतकरू विद्यार्थिनींना साहित्य वाटपाचं जे काही उपक्रम निशा फाउंडेशननी घेतलेला आहे आणि जो मागच्या 5-6 वर्षापासून अविरतपणे ते करतायत, याबद्दल त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे। कारण ही मदत जी आहे ही सगळी त्यांनी स्वतःच्या कमाईतून केलेली आहे, स्वतःच्या मनापासून केलेली आहे। यासाठी त्यांनी ना कुठला स्पॉन्सर घेतला आहे, ना कुणाची मदत घेतली आहे। एक साफ मनाने आणि एक समाजाप्रती आपलं देणं लागतं या भावनेतून हे कार्य ते करत आलेले आहेत। आणि माझी शुभेच्छा आहे की हे मागची 5 वर्षापासून चालू असलेलं काम पुढची 50 वर्ष यावेळी चालू राहील। याबाबत माझ्याकडे अगदी वैयक्तिक काही हातभार लागू शकत असेल तर हक्काने त्यांनी तुमच्यामधला एकच समजून माझी मदत आणि माझा हातभार घ्यावा अशा सगळ्यांना मी विनंती करतो। आपले इथं लहान मुलं सगळी बसलेली आहेत, अजूनही त्यांना जगाच्या भयावहतेशी संपर्क यायचा आहे, पण त्यासाठी शिक्षणाच्या माध्यमातून तयार करायचं कार्य आपल्याला करायचं आहे। आदरणीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितल्याप्रमाणे शिका आणि संघटित व्हा, आणि त्याशिवाय चळवळ उभी राहू नाही शकत, त्याशिवाय प्रगती होऊ नाही शकत। त्यासाठी या सगळ्या लेकरांच्या मनामध्ये शिक्षणाची गोडी आपल्या त्यांच्या पालकांनी, त्यांच्या ज्येष्ठांनी करावी आणि निशा फाउंडेशनच्या माध्यमातूनही हे कार्य असंच अविरत चालत राहू अशा शुभेच्छा देतो। आणि पुन्हा एकदा मला इथं बोलण्याची, इथे येण्याची संधी दिली याबद्दल सगळ्यांना आभार।